की आता एआय आहे ना हे 5 जणांचं काम एक माणूस करणार एआय मध्ये, बरोबर. बाकी 4 जणांनी काय करायचं, तरी काय विचार केला पाहिजे की हे केल्यानंतर तो फ्युचर रेडी होतोय, कन्व्हिक्शन त्याला यायला पाहिजे. जर एआयचा स्तर आज तुमच्यापेक्षा वर असेल, ट्रस्ट मी, तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. तुझ्याकडे ऑफिसमध्ये 35 लोक आहेत, मला वाटतं हे 500 लोकांचं काम करतायत. प्रत्येक कंपन्या ओपनली आता मान्य करतात एआयमुळे जॉब कट होत आहेत. बरोबर. ही भीती किती खरी आहे की एखादा आता आपला व्ह्युअर आहे, हा एपिसोड बघतोय आणि त्याला आता सुरू करायचं काहीतरी इंडिव्हिज्युअल आहे आणि पुढचे 30 दिवस किंवा 90 दिवस हे काय केलं पाहिजे. खरं का बरं, तुम्हाला काय ऐकायचंय? या दोन्ही टूल्सवर तुम्हाला ज्या माणसांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांचे चक्क नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि या सगळ्याला आपण 2च टूल्स मी तुम्हाला सेल्ससाठी सांगतो. आयटी डेव्हलपर काय वापरलं पाहिजे? सध्या क्लॉडला पर्यायच नाहीये. आज नीतीला जेवढे रोल्स आहेत त्याच्यापेक्षा जवळपास 92 मिलियन नवीन जॉब रोल्स त्याची नवीन येताना दिसत आहेत, म्हणजे जे जॉब स्किल्स म्हणूनच नवीन आहेत. रोल्स घेऊन बोलूया. पहिला रोल असं सांगेन तुला की लोकांनी यात स्वतःसाठी काय केलं पाहिजे. जॉब सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ह्याच्यात फारच मोठ्या प्रमाणात अनुत्तरित प्रश्न आहेत. इंडिव्हिज्युअल टूल्स आहेत, ती आता कोट्याच्या पुढे आहेत. अच्छा, काय नंबर आहे तो आता? साधारण 1.5 कोटीच्या पुढे ही टूल्स आरामात आहेत. बरेच मिथ्स आहेत आता एआय बद्दल, असे काही 2-3 मिथ्स सांगू शकशील का? अर्थात तुमचा जितका चांगला प्रॉम्प्ट तितकं उत्तर बरोबर. बरोबर. मी काय म्हणतो की कमीत कमी 6 ओळींचा प्रॉम्प्ट लिहा, 1-2 नाही. मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांनी याला हलक्यात घेणं योग्य आहे का? कंपन्यांसाठी रिक्रूट करतो किंवा माझ्या स्वतःच्या कंपनीत रिक्रूट करतो, मला कायम म्हणणं की आता मला फ्रेशर्स नाही, मला एक्सपिरियन्स्ड फ्रेशर हवा आहे. जेनेसिस मी सांगितलं, त्याच्यानंतर मी अर्थात परत कसं आहे ना की तुला टॅलीचं पण एआयचं व्हर्जन आलेलं आहे. एआय नाहीच ग्रो होणार आहे, मला त्याचं बोट धरून माझ्यानुसार त्याची लेवल वाढवायची. दिवसभरात किती एआय टूल्स जगात लोक वापरतात, तर आज 3 तासातलाच आकडा होता 60 बिलियन. इथं प्रेझेन्स फार आवश्यक आहे. काय घडतंय, तुम्ही जर लिंक्डइनवर नसाल तर तुम्ही काहीतरी खूप मोठा मिस करताय. मग मलाही सुट्टी घ्यायची असेल तर मी त्या एआय टूलला अप्लाय करतो, ते सांगतं की तुला ही सुट्टी बहाल केली तरी. पण ह्याच्यामुळेच मला असं वाटतं की लोकांच्या नोकऱ्या वाचतील. म्हणजे असं आहे की ही इंडस्ट्री इटसेल्फ धोक्यामध्ये असं आपण. बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आज तुम्ही यूट्यूबवर जा, लिंक्डइनवर जा, न्यूजपेपरमध्ये किंवा कुठेही तुम्ही गेलात किंवा तुमच्या चर्चांमध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट कायम जाणवत असेल की जिकडं तिकडं एकच चर्चा आहे एआय काय आहे आणि एआयचा आत्ता जगामध्ये काय परिणाम होत आहे. पण त्याच्याही पुढं जाऊन मी असं म्हणेन की लोकांना बऱ्यापैकी एआय काय हे कळलं आहे, पण आता लोकांना एक फार मोठी चिंता भेडसावते आणि ती म्हणजे की मी कुठे आहे एआयच्या ह्या जगामध्ये. रोज त्याचा जागतिक घडामोडींवर परिणाम होतो आहे, मार्केट्स वर खाली होत आहेत, नवीन नवीन माहिती, प्रॉडक्ट्स किंवा टूल्स असं बरेच येते आहे. तर या सगळ्याच्यामध्ये अतिशय जो जास्त मोठ्या प्रमाणात ज्याची चर्चा होते तो प्रश्न लोकांच्या मनातला हा आहे की माझ्या जॉबचं काय होणार याच्यामध्ये. जसा लोकांच्या मनात हा प्रश्न आहे तशीच काहीशी परिस्थिती कंपन्यांची देखील आहे. कंपन्यांना सुद्धा असं वाटतं की आम्ही आता काय केलं पाहिजे. ह्या जो काही मोठा बदल घडतोय जागतिक स्तरावर त्यात आम्ही कुठं बघायला पाहिजे, स्वतःला काय बदल करत जायला पाहिजे, ते कसे करायला पाहिजे. ह्या गोंधळामध्ये भर टाकायला मिड करिअरमधल्या लोकांना खूप आता आपण जे बघतो की ले ऑफ होत आहेत आणि बरेच लोकांचे जॉब्स त्याच्यामध्ये आत्ता इम्पॅक्ट झालेले आपण बघतोय किंवा शक्यता आहे जास्त मोठ्या प्रमाणात व्हायची. मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललोच होतो की ही फक्त सुरुवात आहे असं मला वाटतंय आणि ते बोलल्यानंतर सुद्धा कितीतरी कंपन्यांच्या बातम्या आपण बघतो. तर मिड करिअरवाल्या लोकांना सुद्धा एक मनामध्ये खूप आहे की आत्ता माझा जॉब आहे त्याचं काय होणार पुढं. तर हे सगळं जे घडतंय ते आपल्याला ग्राउंडवरती म्हणजे प्रत्यक्ष काय सिच्युएशन आहे आणि त्यात कितपत तथ्य आहे, लोकांनी काय करायला पाहिजे, कंपन्यांनी काय करायला पाहिजे, मिड करिअरवाल्यांनी काय करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला समजून घेणं गरजेचं झालं आहे. तर हा एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. या क्षेत्रातले एक नामवंत असं एक व्यक्ती आहेत अमेय पांगारकर. तर मी त्यांचं इंट्रोडक्शन देणारच आहे, पण ह्या सर्व क्षेत्रामध्ये भारतामध्ये ज्यांनी अतिशय सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात काम केलं आहे असे व्यक्ती आज आपल्याला इथं बिझनेस कंपास मराठी या चॅनलवरती मिळालेले आहे. तर आपण आज त्यांच्याशी या विषयांवरती संवाद साधणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की काय बदलतं आहे, तुम्हाला त्याचा काय फरक पडणार आहे, तुमच्या कंपनीला त्याचा काय फरक पडणार आहे, तुम्ही जर मिड करिअरमध्ये असाल तर त्याचा काय फरक पडणार आहे. ह्या 3 अँगलने आपण ही चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत. तर मी अमेय पांगारकर याची आता ओळख करून देतो.
डॉक्टर अमेय पांगारकर भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातलं एक अतिशय अग्रगण्य नाव आहे. लिंक्डइनकडून टॉप डिजिटल मार्केटिंग व्हॉइस हे ग्लोबल रेकग्निशन मिळालेलं आहे. टेडेक्स स्पीकर, AI कन्सल्टंट, स्ट्रॅटेजिस्ट, एज्युकेटर या बिझनेस AI आणि लिडरशिप ह्याच्या इंटरसेक्शनला ते काम करतात. अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि कंपन्या आहेत डायरेक्टर म्हणून सिंक AI कन्सल्टन्सी आणि कन्सल्टन्सी या कंपन्यांचे. भरपूर इंट्रोडक्शन पुढेही आहे, 2 पेजेस, पण मी अगदी थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, डॉक्टरेट इन डिजिटल मार्केटिंग, जनरेटिव्ह AI टूल्समध्ये डॉक्टरेट आत्ता परस्युईंग, BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि MBA मार्केटिंग, गोल्ड मेडलिस्ट. अनुभव जर म्हटलं तर 12पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे मार्केटिंग डिजिटल ॲडव्हर्टायझिंगमध्ये. 1200पेक्षा जास्त वेबसाईटवर काम केलं, 1800पेक्षा अधिक डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन्स रन केल्यात. खूप सेक्टर्समध्ये काम केलं आहे, कॉर्पोरेट, एज्युकेशन, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, भरपूर इंडस्ट्रीजसाठी काम केलं आहे. मीडिया कंटेंटमध्ये 85पेक्षा अधिक AV प्रोजेक्ट्स, म्हणजे TV कमर्शियल्स, वेब कमर्शियल्स, कॉर्पोरेट फिल्म्स, 20पेक्षा जास्त AR, VR आणि मेटावर्स प्रोजेक्ट्स, मराठी फीचर फिल्म्स आणि वेब सिरीजसाठी मार्केटिंग हेड म्हणून काम केलं आहे. ट्रेनिंग म्हणाल तर भरपूर 20,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना, लर्नर्सना, की जे अगदी फ्रेशर्सपासून CXO लेवलचे आहेत, त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे AI आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये. आणि कित्येक ऑर्गनायझेशनसाठी काम केलं आहे, म्हणजे हिरो असेल, KPIT, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, गोदरेज, गरवारे फायबर्स, वॅस्कॉन इंजिनिअरिंग. क्विकली पुढे जातो, इंडस्ट्री कन्सल्टिंगचे पण भरपूर असाइनमेंट्स केल्या आहेत, जाकुझी, क्विक हिल, विलो पम्प्स, चाणक्य मंडल परिवार, भरपूर कंपन्या आहेत. लेखन आणि प्रकाशन म्हटलं तर 4 पाठ्यपुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली आहेत डिजिटल मार्केटिंगवरती. तर AI टूल्स, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी हे ते विषय आहेत. 10,000पेक्षा जास्त कॉपीज आत्तापर्यंत विकल्या गेल्या, बेस्ट सेलिंग बुकमध्ये ते आहे. भरपूर आहेत गोष्टी. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठं काम केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाबरोबर. AICT, NEET 3.0 आणि 4.0साठी ज्युरी मेंबर, स्टार्टअप इंडिया मेंटर. अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मी असं का म्हणतो आहे तर नॅशनल लेवल क्रिकेटपटू आहे. अंडर 14 आणि अंडर 16 यात राज्याचं प्रतिनिधित्व केलं आहे नॅशनल लेवलला. BCCI, बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया, याचे ॲफिलिएटेड क्रिकेट अंपायर आहे. 650 कार्यक्रमांचे स्टेज अँकर. पुरस्कार खूप आहेत. गोल्ड मेडल, युवा नाट्य गौरव पुरस्कार. भारतातील AI आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील एक अत्यंत अग्रगण्य नाव आहे. तर इतका उत्तम अधिकारी व्यक्ती आपल्याला या क्षेत्रातला मिळाला आहे. ही पुस्तकं आहेत सहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, सहज सोपे डिजिटल मार्केटिंग, सहज सोपी सायबर सिक्युरिटी आणि AIच्या बटव्यातून. तर ही 4 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि हे बेस्ट सेलिंग बुक आहे AIच्या बटव्यातून, ज्याच्या 10,000पेक्षा जास्त कॉपीज आलेल्या आहेत. हे सगळं केल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे असं येऊ शकतं की कुणीतरी एक 55-60 वर्षाचा व्यक्ती इथे येऊन माझ्यासमोर बसला असेल, तर नाही, हा एक अतिशय तरुण डायनामिक माणूस आहे. वय आहे 36. तर मी आता डॉक्टर अमेय पांगारकरांना बिझनेस कंपास प्लॅटफॉर्मवरती मी त्याचं स्वागत करतोय. अमेय, नमस्कार. वेलकम. ग्रेट टू हॅव यू हिअर ऑन दिस प्लॅटफॉर्म. तर अमेय, मी जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की लोकांना खूप आज चिंता सतावते. मग तो नोकरीत असेल, बिझनेसमध्ये असेल, मिड करिअर असेल, तेवढंच कंपन्यांनाही प्रश्न पडलेत की आता काय करायला पाहिजे. एवढा मोठा हा असा एक महाविशाल बदल घडतोय जगभरात. प्रश्नच नाही आहे की जग एक अतिशय खूप छान पॉईंटवरती आले असं मला वाटतं की काहीतरी खूप मोठं घडणार आहे याच्यात असं दिसतंय. पण आपल्याला हे समजून घेणं तितकं गरजेचं झालं आहे की हा जो बदल घडतोय इंडिव्हिज्युअल लेवलला, कंपनी लेवलला, मिड करिअरवाल्यांना, देशासाठी सुद्धा, जगासाठी सुद्धा, की हा काय घडतोय, त्याचे काय परिणाम होत आहेत आणि लोकांनी ह्यात काय केलं पाहिजे. मुळात जो प्रश्न आहे तो लोकांनी ह्यात स्वतःसाठी काय केलं पाहिजे, जॉब सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ह्याच्यात फारच मोठ्या प्रमाणात अनुत्तरित प्रश्न आहेत. मला तुझ्याशी त्यावरती संवाद साधायचा आहे. नक्कीच. ओके, आपण 3 भागात करूया. पहिला भाग करूया आपण इंडिव्हिज्युअलसाठी काय आहे, वैयक्तिक लोकांना जी चिंता आहे की माझ्या जॉबचं काय होणार. दुसरा भाग करू की कंपन्यांनी काय करायला पाहिजे. अच्छा, तू कन्सल्टिंग कंपन्यांना सुद्धा देतोस, त्याचा मी तो पुरेपूर उपयोग करून घेणार आहे नक्की. आणि तिसरा भाग आहे तो मिड करिअर. आपण बघतोय जॉब्स जे आता जात आहेत, मिड करिअर क्रायसिसमध्ये एक लोक भांबावलेले आहेत की आता काय करायचं काय. आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून लोक पुरी गेलेले नाही आहेत असं मला वाटतंय. बदल घडत होतेच, पण ज्या अत्यंत वेगवान पेसनी हे बदल घडत आहेत त्यात गोंधळलेले आहेत लोक. नक्कीच.
आपण इंडिव्हिज्युअल्सची सुरुवात करूया. शुअर. तर याचे आपण 3 भाग करणार आहोत. एक, इंडिव्हिज्युअल्सवरती त्याचा काय परिणाम होतो एआयचा, त्यांनी त्यांचे जॉब्स वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे. दुसरा भाग असेल कंपन्यांनी काय केलं पाहिजे. आणि तिसरा, मिड करिअर मोठ्या प्रमाणात क्रायसिस बघतोय आपण लोकांचे, त्या लोकांनी काय केलं पाहिजे. आता आपण पहिला पार्ट बघूया याच्यामधला, की इंडिव्हिज्युअल्सनी काय केलं पाहिजे. तर इंडिव्हिज्युअल्सबद्दल बोलताना मला तुला असा पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये, की प्रत्येकाच्या मनात एक अशी भीती आहे की माझा जॉब जाणार. म्हणजे लोक असे ठरवूनच बसले आता, असं मला वाटतंय कित्येक आज का उद्या, आज का उद्या असं. आणि ओरॅकलची न्यूज आली, एआयशी थोडा संबंध असेल, पण कित्येक कंपन्या ओपनली आता मान्य करतात एआयमुळे जॉब कट होत आहेत. बरोबर. तर ही भीती किती खरी आहे आणि लोकांनी म्हणजे काय रीड केलं पाहिजे आता. दरवेळी हा म्हणजे प्रतिप्रश्न विचारत असतो की खरं का बरं, तुम्हाला काय ऐकायचंय. कारण कसं आहे की मला खरं ऐकायचंय, माझ्या लोकांनी खरं ऐकायचंय. तर हो, म्हणजे तितकंच भीतीदायक सत्य बाहेर आहे हे पहिल्यांदा आपण मान्य करूयात. बऱ्याचदा होतं काय ना, आपणच आपल्याला असं एक रोझी रोमॅन्टिक कम्फर्ट झोन आपला केलेला आहे आणि त्याच्या बाहेरचं काय ते सत्य जरी असलं तरी आपण मान्य करत नाही आहोत. तर वेगाने हे तंत्रज्ञान वाढतंय आणि म्हणावं तर तितक्या वेगाने आपण प्रगत होत नाही आहोत. हा त्याच्यातला मोठा फरक आहे. गंमत कशी होतीये की एखाद्या नवीन मोबाईल आला ना, तो तुम्ही चटकन रात्रभर लाईनीत उभे राहाल तो अपग्रेड करायला. तुमच्या मोबाईलमध्ये इतके ॲप्स आहेत की तुमची परवानगी न घेता ते अपडेट होत आहेत. पण हे जे हार्डवेअर आहे हे शेवटचं अपडेट आणि अपग्रेड कधी केलं हा शेवटचा प्रश्न आहे. बरोबर. आणि ते जर तुम्ही सतत करत नसाल तर तुम्ही डिजिटल डायनॉसॉर झालेले आहात आणि ह्या डिजिटल डायनॉसॉरला आता नोकरी नाही. हा मुद्दा त्याच्यात आहे. म्हणजे आज काय याच्यापेक्षा तुम्ही किती रेलेव्हंट आहात आत्ता, हा मुद्दा खूप जास्त गरजेचा बनून बघतोय. मग त्याच्यात तुमचा वय, अनुभव हे तसे थोडेसे खालच्या दर्जाचे मुद्दे होऊन बसलेत. म्हणजे तुम्ही किती रेलेव्हंट राहताय आणि ते रेलेव्हंट राहण्यासाठी तुम्ही काय 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 गोष्टी सतत शिकताय. म्हणजे आपण अपग्रेड म्हणूयात, अपस्किल म्हणूयात, रिस्किल म्हणूयात, या गोष्टींचा प्रकार नक्कीच आहे. तर तुम्ही उत्तर द्यायचं झालं तर अगदी खरं आहे ही गोष्ट. अगदी आता काही काहींच्या बाबतीत घराघरात पोचली आहे, काहींच्या उंबरठ्यापर्यंत आली आहे. काही कंपन्या विविध पद्धतीने प्रयत्न करतायत की या गोष्टीला सामोरं जाण्याचं. पण हे एक मोठं स्थित्यंतर आहे जे तुम्ही म्हणलात मगाशी तसं. आता यातमध्ये एक चूक जी बऱ्याच जण आपण करतोय आणि तीच कदाचित या इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत घडतीये की ती अशी होतीये की आपण ना या गोष्टीला खूप छोटं म्हणून बघण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एआय म्हणजे एक सॉफ्टवेअर, म्हणजे याची बऱ्याच जण उपमा देतात की एखादा व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आलं मग तसंच हे आहे ना. बरोबर. किंवा अमुक एक करण्यासाठीचा आधी कसे ड्राफ्ट्समन्स होते मग ऑटो कॅड आलं ना. तर ह्या गोष्टीची तुम्ही कंपॅरिझनच जर करत असाल तर मी म्हणेन की थोडीशी इलेक्ट्रिसिटीशी करा. की इंडस्ट्रियलायझेशन मध्ये प्री इलेक्ट्रिसिटी आणि पोस्ट इलेक्ट्रिसिटी असे मोठे गट आहेत. बरोबर. की त्यांनी अख्खं जग आणि त्याच्याही पेक्षा आपण ज्या पद्धतीने विचार करतो हेच बदलतं. तर तसं तुम्ही एआय कडे बघायला हवं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायच्या आधीचं सगळी आपली काम करण्याची पद्धत आणि हे आल्यानंतरची आणि ती कमालीची बदलणार आहे. बरोबर. म्हणजे भीती बरोबरच आहे असं मी म्हणेन की बदलणार आहे हे नक्की. मग बदलणार आहे म्हणजे काय, जर नेचर जॉब बदलतील काय बदलेल. पण नोकऱ्या जातील हा जो शब्द आहे ना हा थोडासा मला त्याचा खूपच बोजवारा झाला असं वाटतं. नोकऱ्या बदलतात. ओके. पण परत इथे कोण होता, म्हणजे डार्विननी पण तेच म्हणलं होतं ना की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. त्याच्यात एक शब्द तर एक ऍड करतो मी की सर्व्हायवल ऑफ द टेक्नॉलॉजिकली फिटेस्ट. त्यामध्ये जे कोणी स्थिरावतात. पण आता गंमत कशी होतं, परत एक गंमत बघा, मी आता म्हणलं टेक्नॉलॉजी हा शब्द वापरला. चटकन लोकांना असं वाटतं की अरे बापरे आता कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकावं लागेल का. तर तसं काहीच नाहीये. तुम्हाला एआयचं बोट धरून तुम्ही जे काही काम करताय ते करता येणं कितपत सुसंगत तुम्ही राहताय हा याच्यातला मुद्दा आहे. आता जे रोल्स बदलणार, स्किल्स बदलणार हे खूप मोठ्या प्रमाणात होते, हे होत होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात बदलणार. पण तरी सुद्धा काय रिलेव्हंट राहील असं वाटतंय, म्हणजे असं काही वाचेल का याच्यावरून असं वाटतंय का. प्रचंड गोष्टी आता साधी आहे की एक डेटा एंट्री करणारा जॉब आहे. हे काम एआय चटकन करेल ना. बरोबर. त्यामुळे तो जॉब सेक्टर म्हणून कदाचित किंवा टेलिमार्केटिंग हे एआय मध्ये चांगलं होऊ शकेल. बरोबर. पण या दोघांच्या साठीची जी व्हाय आणि हाऊ आणि व्हॉट ही जी स्ट्रॅटेजी करणारी जी लोक आहेत ना, बरोबर, ती माणसंच लागतील. त्यामुळे मी उलट म्हणेन की आज जे काही कामं आपण करतो
ती प्रत्येक कामं राहणारच आहेत, पण त्यांचा स्तर वाढणार आहे. बरोबर. त्या स्तराला जर तुम्ही माणूस म्हणून टिकू शकत असाल तर तुम्ही राहाल, नाहीतर त्या स्तराला रेलेव्हंट माणसंच राहतील. खरं तर त्या स्तराला जाणारी लोक ही तीच आहेत की जी आता ह्या जर स्तराला ती काम अपग्रेड करतायत. करत असतील स्वतःला तर. बरोबर बरोबर. आणि तो आज एकदा केलं आणि झालो असा मुद्दाच आता ह्याच्या पुढच्या काळात नाहीये. आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणजे खास करून हिंदू म्हणूयात किंवा भारतीय संस्कृतीमध्ये कंटिन्युअस लर्निंग ही पूर्वापार सांगितली आहे. तेच आता परत रेलेव्हंट झालंय बरोबर की मी एकदा शिकलो आणि संपलं हा मुद्दाच नाहीये. बरोबर. मला मरेस्तोवर किंवा म्हणजे इंडस्ट्रीतला शब्द आहे की जॉब आहे तोवर बरोबर. मी जोपर्यंत मला रोज काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करावी लागणार आहे. आणि हीच मधल्या काळात आपण सगळेजण करायचं विसरलो होतो की एकदा मला काहीतरी जॉब लागला, मला एकदा काहीतरी झालं, मी एकदा हे केलं की मग हे सगळे आपण दरवाजे बंद करून टाकले होते. आता ते कसं झालं ना की एका जुन्या गाडीवरती अनेक वर्ष गाडी बंद आहे म्हणून ते सगळं तुम्ही चादर टाकून ठेवली आहे, कव्हर टाकून ठेवलंय, मग त्याच्यावर ती धूळ पानं वगैरे सगळी पडली आहेत. आता ती कव्हर काढून ते सगळं उडतंय आणि ती गाडी परत वापरायची आहे. बरोबर. तेच तुम्ही विसरलात आणि मग तो इनर्शिया इतका झालाय की तो त्रास होतोय. करेक्ट करेक्ट. पण एक अगदीच बेसिक प्रश्न खूप जणांच्या डोक्यात असतो. लोकांना सांगितलं गेलंय की आता AI आहे ना, हे 5 जणांचं काम एक माणूस करणार AI मध्ये. बरोबर. बाकी 4 जणांनी काय करायचं? त्यांना कामच नसेल आणि प्रत्येकाला वरच्या लेवलला जायचं असेल, म्हणजे डेटा अनालिसिस करायला माणूस शिकला जो डेटा एंट्री करत होता. 5 जण डेटा एंट्री करत होते, तू आता एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे जाऊ. मग एक त्यातलं डेटा अनालिसिस करायला शिकायला आणि वरती गेला. बरोबर. हे 4 जणांचे आता म्हणजे जॉब गेले असं नको म्हणाला, त्यांनाही शिकायचं आहे पण वर जागा नाही ना, मग काय करायचं? हेच बदलतंय ज्याला मी म्हणतोय. आपण कायम न ट्रायंगल शेप मध्ये ऑर्गनायझेशन बघत आलोय. बरोबर. की वरती 1 माणूस, मग 2, मग 4, मग 10, मग 40, मग 500. बरोबर. हा आपला कायम एक पिरामिड ट्रायंगल शेप मध्ये. तुम्ही इमॅजिन करा ना की आता ट्रपॉझॉइड आणि परत वरती ट्रायंगल, की खालनं उलटा ट्रायंगल, खाली कमी लोक आहेत, ओके, मध्ये फ्लॅट, ज्याला फ्लॅट बेली म्हणतात, ओके, मध्ये खूप आणि वरती परत टेपर्ड, ओके, असं एक ज्याला स्ट्रक्चर तुम्ही इमॅजिन करा की जे उद्याचा काळातलं असणार आहे. की खाली बॉटम लेवलला तुमच्याकडे यायच आहे, बरोबर, ती कामं करायला काही नाही म्हणून तिथे परत तो टेपर्ड झालाय. मध्ये 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 मिड मॅनेजमेंट, जिथे डिसिजन मेकिंगचा सुरुवात होऊ शकते, जिथे थोडेफार स्ट्रॅटेजी आहे, ती फ्लॅट बेली म्हणून ती आडवी झाली आहे. ओके. आणि परत वरती टेपर्ड होत गेलंय, पुन्हा कमी लोक असतील. बरोबर. हे जे नवीन स्थित्यंतर आहे ना, हे मी म्हणतोय. मग ही सगळी जी बॉटमची लोक वर 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 जाताना इथे मध्ये परत वाढ होणारच आहे, तिथे त्यांना जागा मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तिथे ज्यांना मिळणारे जे, परत मी सांगतोय शब्द, टेक्नॉलॉजिकली रेलेव्हंट आहेत. आता मी एक्झाम्पल म्हणून देतो तुम्हाला, एक साधं उदाहरण घेऊयात. तुम्ही काही आज काम करताय, ज्या काही कुठल्या क्षेत्राचा, चित्र काढताय, कविता करताय, कोड करताय, जे काही करताय, याचा तुमचा काहीतरी एक स्तर आहे, काय 1 ते 10 मध्ये काहीतरी तुमचा एक स्तर आहे, बरोबर. आणि तसाच त्या कामाचा एआयचा एक स्तर आहे. जर एआयचा स्तर आज तुमच्यापेक्षा वर असेल, ट्रस्ट मी, तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. जर तुमचा स्तर एआयच्या वर आहे तर अजून वाढवा, कारण एआयचा स्पीड वाढत राहणार आहे, तुमचा त्याच्यापेक्षा वाढत राहायला पाहिजे. बरोबर. हेच गणित जितके दिवस मला त्याच्याशी लढता येईल, मी जे काय करतोय त्या स्तरात. आता फॉर इन्स्टन्स मी मार्केटिंग स्ट्रॅटेजी करतोय एखाद्या कंपनीची, तर मग एआय कडनं पण मिळतं ना. मग एआयची जी काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी येते त्याच्यापेक्षा माझी जर उत्तम ठरत असेल, किंवा ती जास्त रेलेव्हंट असेल, किंवा ती जास्त 360 डिग्री असेल, काही माझा अनुभव त्यात मी उतरवला असेल की जो जर मला उतरवता आला असेल तर मी रेलेव्हंटच राहणार आहे. बरोबर आहे. आता होतंय काय ना, की आपण ज्याला अगदी शुद्ध मराठीत पाट्या टाकणं म्हणतो, हे करणारे जी समस्त एक मोठा वर्ग होता, तिथे त्रास व्हायला सुरुवात झाली. बरोबर. की तिथे, आणि त्यांना परत ते ऍक्सेप्ट व्हायला फार त्रास होतोय की अरे बापरे, मी इतके वर्ष हे करतोय, असं कसं? तर ते असंच असणार आहे. आणि मी त्याला दरवेळी मजेने म्हणतो, हे काय सत्यनारायणाची पूजा नाही केला, आमंत्रण देऊन लोकांना बोलवतील. बरोबर. टेक्नॉलॉजी ही अशीच वाढत राहणार आहे. बरेच मिथ्स आहेत आता एआय बद्दल, असे काही 2-3 मिथ्स सांगू शकशील का की जे लोकांना घाबरत आहेत? एआय कायम खरं बोलतं, हा इतकं, किंवा एआय जे काय उत्तर देतं ते सगळ्यात बेस्ट असतं, हा इतका म्हणजे मोठा मिथ आहे. म्हणजे आधीच्या काळात असं व्हायचं ना की आपण काहीतरी एखादी गोष्ट, तुम्ही आणि मी बोलतोय, तर कोणीतरी एकदम म्हणायचं, अरे गुगलवर असं लिहिलंय. तसं आता झालंय की ते मोजमाप झालंय. पण हे लक्षात घ्या की एआय वरनं तुम्हाला जितकी माहिती मिळते, म्हणजे कुठल्याही मॉडेल वरनं असेल, कुठल्याही टूल वरनं असेल,
ते तितकंच ताकदीने तुम्हाला हॅल्युसिनेट करून गंडवू पण शकतं. ते खोटी माहितीही तितक्याच ताकदीने देऊ शकतं. पण हा एक जो एक हे, त्यामुळे याला मी पहिला मिथ म्हणेन. नाही, पण ह्याच्यामुळेच मला असं वाटतं की लोकांच्या नोकऱ्या वाचतील, कारण तुम्ही ट्रस्ट करू शकत नाही यायला, त्याला माणसं लागणार. पण आता परत कुठल्या माणसाला, हा परत एक मुद्दा आहे जो त्या व्हॅल्यू चेनवर वर आला त्याला. बरोबर. आता दुसरा एक मिथ त्याच्यातला असा आहे की AI ला सगळं जमतं किंवा काहीही गोष्ट AI ने होऊ शकते, तर तीही परत मिथ आहे. ती कदाचित आपल्या कुठल्या तरी उत्तरात मी थोडेसे अजून एक्सप्लेन करीन. किंवा तिसरा एक कॉमन मिथ खास करून कंपन्यांना आहे की AI म्हणजे ते म्हणजे फॅनचं बटन कसं असतं, मी बटन दाबल्यावर चटकन फॅन लागला. तर बऱ्याचशा ऑर्गनायझेशनला असं एक आहे, माहित नाही का, की असं काहीतरी AI करायला लागलो की दुसऱ्या दिवशी आउटपुट येईल. तर असं होणार नाही. ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. तुम्ही आज सुरू केलंय त्या AI ला ट्रेन करायला, बरोबर, त्याचे आउटपुट 200% येतील, पण त्याला त्याचा एक वेळ द्यावा लागतो. सो हे माझ्या अंदाजाने खूप कॉमन मिथ्स आहेत. म्हणजे लिंक्डइनला मला एकतरी एक रोज एक मेसेज असतो की मी माझ्या ज्या कंपनीत हे केलं पण अजून काहीच घडलं नाही. तर मी म्हणतो आजच केलं ना, म्हणजे बाळ व्हायलाही 9 महिने थांबलात ना, इथेही थांबा. AI फ्रेशर आहे असं म्हणूया आपण, त्याला थोडासा मॅच्युरिटी येऊ दे, अनुभव घेऊ दे, त्याला मग तो तुम्हाला आणखीन चांगलं. आता बरं तुमच्याच प्रश्नात त्याचं उत्तर कसं आहे की AI नाहीच ग्रो होणार आहे, मला त्याचं बोट धरून माझ्यानुसार त्याची लेवल वाढवायची. आपण अजूनही ना बऱ्याच जणांची गप्पा मारताना असं होतं की ते त्याचं काहीतरी इव्हॉल्व्ह होईल, बरोबर, तसं नाहीच आहे. मला त्याला ट्रेन करावं लागतं, मला त्याला ट्रेन. अच्छा, काल तुझं हे चुकलं, आता हे बघ, आता तुझं हे चुकलं. जसं मी असं म्हणूया की समजा मी एखाद्या कंपनीचा CEO म्हणून किंवा डिरेक्टर म्हणून माझ्या कंपनीत एखादा इंटर्न किंवा फ्रेशर जॉईन केला आणि मला जेव्हा दिसतं की अरे या व्यक्तीकडे खूप जास्त पोटेन्शियल आहे, तर आपणहून कष्ट घेतो त्याला ट्रेन करायला, ग्रूम करायला, जेणेकरून ती एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी होईल. तसं तुम्ही याकडे बघा, तुम्ही त्याला तितकंच गोंजारत, त्याच्याशी गप्पा मारत, त्याच्याशी खेळत, कधी कधी त्याच्या चुका दाखवत त्याला तुम्हाला गोंजारावं लागेल, तर ते काही काळाने तुम्हाला हवं ते उत्तर देईल. बरोबर आहे. पण एक असं मिथ सारखंच म्हणूया पाहिजे असं मला वाटते. म्हणजे माझं उत्तराचं जजमेंट मी सांगणं हे बरोबर नाही. काही वेळा मी माझी बाउंड्री क्रॉस करतो असं मला वाटतं की नॉन टेक्निकल लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की AI काय आपली बस की बात नाही, किंवा मला गरजच नाही इकडे जाऊन बघायची. नॉन टेक्निकल लोकांचं हे बरोबर आहे का? ते कसं ना, खास करून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात अशी एक संज्ञा वापरली जाते, आपल्याला जायचं नाही चंद्रावर तर कशाला रॉकेटची माहिती काढता. तर तो असा थोडासा त्यांचा बाज आहे. पण आता गंमत कशी, मी परत त्यांना तेच उदाहरण देतो की तुम्ही ह्याच्याकडे अजूनही खूप अशा संकुचित भावनेने बघताय. हे तुम्ही खूप व्यापक दृष्टीने जर बघितलं तर त्याची तुम्हाला थोडीशी व्याप्ती कळेल. आता अशा सगळ्या मंडळींना मला एक प्रश्न असतो की तुम्हाला व्हॉट्सअप असं कधी कोणी बसून शिकवलं का? नाही. युट्यूब शिकवलं? चला गेल्या बाजारात गुगल पे, पेटीएम असं कोणी बसून खास करून चला लेक्चर घेऊयात त्याचे, असं शिकवलं नाहीत ना. पण आज घडीला जर तुम्ही जगातले सगळ्यात अवघड मोबाईल ऍप्लिकेशन्स अशी यादी काढली तर पहिल्या 10 हे 3 तुम्हाला सापडतील. मग तितके अवघड मोबाईल ऍप्स मला वापरताना त्याच्या मागे काय आहे याचा फरक पडला का? अजिबात नाही. मग AI वापरताना का? मी खरं सांगू तर AI हे जवळपास 90% लॉजिक आहे आणि 10-15% कुठेतरी त्याच्यात कॉम्प्युटेशनल बाकीच्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि लॉजिक हे 3री-4थी पासून तुम्ही शिष्यवृत्तीच्या परीक्षा देतातच ना, तेच डेव्हलप करायला. आणि त्याच्यासाठी ते जर असेल तुमच्याकडे, जर एक सतत विवेक बुद्धी असेल आणि 4 गोष्टी कशा चालल्यात याच्या मागे बघण्याचा एक दृष्टिकोन असेल आणि ह्याच्यावर परे जाणारा तुमचा अनुभव असेल, तर तुम्ही अतिशय उत्तम रीतीने AI वापरू शकता. मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून मी बघितली, इकॉनॉमिक सर्वे मध्ये बघितला. आज तिला जगभरातले 87% लोक AI वापरतायत, पण त्यांना माहितच नाही की मी AI वापरतोय. आता ही जी गंमत आहे ना की मी AI ऑलरेडी वापरतोय, पण अच्छा यालाही AI म्हणायचं का? बरोबर. सो तुम्ही जे पहिल्यांदा सुरुवातीला म्हणालात की आज घराघरात हा शब्द पोचलाय का, तर नक्कीच पोचलाय, पण खरंच तो कळालाय का याच्याबद्दल मला नक्कीच साशंकता आहे. आता अजून थोडासा आता मी मुद्दा इलॅबोरेट करतो. तुम्ही नकाशा आता मोबाईलवर वापरतच आहात, वेगवेगळ्या ऍप्स आहेत, त्याच्यातही तुम्ही सांगता ना तुम्हाला की कुठला रस्ता घ्या, किती वेळात पोचाल, ते पण AI आहे. बरोबर. असंख्य तुमच्या घराघरात स्मार्ट IoT डिव्हाइसेस आलेत जे तुमचा डेटा कॅप्चर करतायत. तुम्ही ई-कॉमर्सवर वस्तू विकत घेतायत तेव्हा ते तुम्हाला रेकमेंडेशन्स देत आहेत. सोशल मीडियावर हे सगळं AIच आहे. ते तुम्ही ऑलरेडी वापरताय. फक्त आपण त्याच्याकडे जनरेटिव्ह AI टूल्स म्हणून किंवा LLM मॉडेल्स म्हणून जे बघतोय तेच AI नाहीये, हे सगळं आहे.
ChatGPT किंवा हे सगळं मी म्हणेन टिप ऑफ आईसबर्ग आहे फक्त. खालती हे इतकं मोठं आहे आणि आपल्याला त्या आईसबर्गमुळेच आत्ता ही एवढी भीती पसरली आहे. इमॅजिन करा तो उद्या अख्खा डोंगर दिसायला लागल्यावर तर काय होईल. लोक ऑलरेडी AI मध्ये आलेले आहेत, अजून कळलेलं नाही खूप वेळा की हे तेच आहे, हे कळायला थोडासा वेळ जातो. आम्ही हे सगळं आपण बघितलं, हे साधारण लोकांना वैयक्तिक त्या प्रत्येक माणसाला त्याच्या जॉबचं काय होणार या दृष्टीने बघितलं. पण लोकांना अजूनही जे हवंय ते मला असं वाटतं हे हवंय की मी जनरल खूप सांगता असं ठीक आहे माहिती आहे, पण मी अमुक एक असा रोल करतोय आणि माझं आता हे काम आहे, तर मी 1 वर्षात काय करू बरोबर की मी रिलेव्हंट राहील. बरोबर. आपण मला असं वाटतं काही रोल्स घेऊन बोलूया त्याच्यामध्ये. मी समजा पहिला रोल असा सांगेन तुला की एक अकाउंटचा एक्झिक्युटिव्ह आहे, त्याला साधारण 2-3 वर्षाचा अनुभव आहे, तो MCOM आहे किंवा इंटर-CA आहे आणि त्याला ह्याच्यामध्ये साधारण सगळं एक्सपोजर आहे कामामध्ये. बरोबर. मिड लेवलची कंपनी असल्यामुळे की तो फायनान्शियल अकाउंटिंग करतो, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, ऑडिट आहे, कंप्लायन्स आहे, कॉस्टिंग आहे, हे सगळं बघतो तो. तर अशा माणसाला त्याच्याकडं हा प्रश्न डोक्यात आलाय त्याच्या आता की मी येत्या 1 वर्षामध्ये काय केलं. तो आता एक्सेल करतोय, रुटीन करतोय, पॉवर पॉईंट करतोय. काय करायला पाहिजे या माणसाने? काही नावं पण सांग काय वापरायचं. आणि या सगळ्याच्या आधी म्हणजे आपण सगळ्या इंडिव्हिज्युअल्सकडे जाऊ, या सगळ्याच्या आधी मी थोडंसं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल बोलतो. प्रॉम्प्ट म्हणजे काय की तुम्ही या सगळ्या AI मॉडेल्सला किंवा टूल्सला तुम्ही जी कमांड देता ती कमांड घेऊन ते इनपुटवर ते टूल और मॉडेल काम करून तुम्हाला आउटपुट देतं. हे आता नॉर्मल झालंय. होतंय काय ना, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स मला या प्रॉम्प्ट मध्येच दिसतात. ओके. आणि विविध स्तरावरचे लोक इतक्या चुका किंवा इतका जेनरिक आणि वेग आणि बेसिक प्रॉम्प्ट देतात की त्याच्यामुळे आलेलं आउटपुट हे खूपच बेसिक असतं. हो. आणि होतं काय की एकतर मी केलंय, मी AI वापरलंय, त्यामुळे हे आलेलं उत्तम, हा एक नको तिथे कंपोनंट तिथे येतो. म्हणजे तुला असं म्हणायचं की प्रॉम्प्ट किती डेप्थ मध्ये जाऊन काम करू शकतो ह्याचं अजून महत्व लोकांना कळलेलं नाहीये. ऍब्सोल्युटली नाही कळलेलं. आणि ह्याचं एक साधं उदाहरण म्हणून आपण मी अकाउंट्सकडे येतोच, एक साधं उदाहरण घेऊयात. मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला आवडणारा एखादा रंग सांगा. ब्ल्यू. एखादा आवडणारं फळ. ऍपल. आणि एखादा आवडणारं शहर. पुणे. आता हे 3 शब्द असतील अशी कविता लिहायची. ओके. काय प्रॉम्प्ट द्याल? मी आता बेसिक की हे 3 शब्द वापर आणि मला एक अशी छान कविता करून दे की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे 3ही पुण्यामध्ये किती छान उपलब्ध आहे. ओके. असं यावं. ओके. आणि काय ह्याच्यापेक्षा मला खरं सांगता येत नाही. ओके. आता हाच मुद्दा होतो प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांचा. आता हे सगळं जेव्हा अशा प्रकारचा जो प्रॉम्प्ट असतो, ज्याला मी जेनरिक प्रॉम्प्ट असा शब्द वापरतो, हे 2-3 लाईन्स त्याच म्हणजे क्रिएट अ पोयम, जनरेट अ पोयम, ड्राफ्ट अ पोयम युझिंग दीज 3 वर्ड्स आणि काहीतरी. आता ह्याच्यातनं सुरुवातच कुठल्या प्रॉब्लेम मध्ये कशी होते बघा. मी सांगतच नाहीये की कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कविता कर. करेक्ट. मी सांगतच नाही कुठल्या भाषेतनं कर. बरं, कवितेचे 1,00,000 प्रकार आहेत. म्हणजे भजन पण आहे, चारोळी पण आहे, यातली काय हवी आहे मला? बरं, रोमॅन्टिक हवी आहे का दिल तुटा हुआ हवी आहे? नाही काय सांगत. हे जसं मी सांगत नाहीये, त्यामुळे मग AI ठरवतं की आत्ता माझ्यासाठी कशी कविता हवी आहे. बरोबर. आणि मग त्या अर्थातच मला हवी तशी नसणारच आहे. मग ती जशी वरवरची गोष्ट असेल तिथेच मी जर एक अतिशय समर्पक खूप डिटेल्ड प्रॉम्प्ट जर देऊ शकलो. आता तुम्ही गंमत बघा, तुम्ही आता शब्द वापरले होते की ब्लू ऍपल. आता ब्लू हा रंग आहे का मंडे मॉर्निंग ब्लूज आहेत किंवा ऍपल हे फळ आहे का ऍपल हा फोन आहे. बरोबर. किंवा आता आजकाल ऍपल ही लाईफस्टाईल झाली आहे. ह्या काय अर्थाने मी या शब्दांकडे बघू हे सांगतच नाही ना. मग गंमत काय होते की मग ते माझ्यासाठीच ठरवतं आणि मग मला जे काय मिळतं ते खूप बरोबरच असतं. AI मध्ये नाही खूप छान डेटा सायन्स मधली टर्म आहे ज्याला आम्ही म्हणतो गार्बेज इन गार्बेज आउट. बरोबर. तुम्ही काहीही चांगलं जरी AI वापरलं पण तुमचं इनपुट जर गचाळ असेल तुम्हाला आउटपुट गचाळ मिळतं. बरोबर. पण मी देतोय ना ते इनपुट ते गचाळ आहे हे मान्य करायलाच आपण तयार नसतो. बरोबर. आता येतो तुमच्या अकाउंट्स या फील्डकडे. अकाउंट्स मध्ये तुम्ही म्हटलं तसं बुक किपिंग पासून सगळ्याच गोष्टी, यातल्या प्रत्येक कंपोनंटसाठी एक एक रेलेव्हंट AI टूल आहे. म्हणजे अगदी बुक किपिंगसाठी जेनेसिस नावाचं टूल आहे की ज्याच्यात मी चक्क फोटो काढून अपलोड केला की तो मला बुक किपिंगची एंट्री करून देईल. GST माझे रिकन्साईल करायचे, TDS रिकन्सिलेशन, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावरती होतात.
अजून त्याच्यानंतर मला काहीतरी डिसिजन मेकिंग घ्यायचं आहे किंवा एक्सेल आहे, त्याच्यासाठी जुलियस नावाचा एक खूप इंटरेस्टिंग AI टूल आहे की ज्यात मला फॉर्म्युलेज लक्षात ठेवायची गरजच नाही, मग वी लुकअप काय लुकअप हे ठेवायची गरजच नाही. तुम्ही थेट प्रॉम्प्ट व्हॉट इफ नाही तेवढंही नाही, ही माझी एक्सेल शीट, मला ह्याचा अनालिसिस करून, मी सेल्स मॅनेजर आहे, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या शीटचा अनालिसिस कर, मला इन्साइट्स दे, या भाषेत त्याला प्रॉम्प्ट देऊनही तुम्हाला उत्तर मिळू शकेल. अर्थात तुमचा जितका चांगला प्रॉम्प्ट तितकं उत्तर बरोबर. मी कायम म्हणतो की कमीत कमी 6 ओळींचा प्रॉम्प्ट लिहा. ओके, 1-2 नाही, बरोबर. 6 लाईन्सचा जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट लिहिता आणि त्याच्यात 3 कंपोनंट म्हणजे ऍक्ट म्हणजे कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, क्रिएट म्हणजे काय करा आणि काय पद्धतीने प्रेझेंट करा, हे 3 कंपोनंट जर त्याच्यात आले तर तो खूप उत्तम तुम्हाला पहिलाच ड्राफ्ट आउटपुटचा मिळेल. मला वाटतं जे सगळे लोक बघतायत त्यांना प्रॉम्प्टचं महत्व इतकं म्हणजे लक्षात आलेलं असेल आता की हे किती महत्वाचा भाग आहे की एआयच्या जर्नीमध्ये. मग अकाउंटचा एक टूल तू सांगितलं, जेनेसिस मी सांगितलं. त्याच्यानंतर मी आता परत कसं आहे ना की तुम्हाला टॅलीचं पण एआयचं व्हर्जन आलेलं आहे. तुम्ही जे काही वापरताय त्याच्यात, किंवा मी एक्सेल सगळ्यात जास्त तुमचा जो जिओ भावाचा मित्र आहे त्यासाठी जुलिस म्हणून टूल आहे, JULIUS. आणि हे फक्त का अकाउंटसाठी नाही, एक्सेल म्हणजे प्रत्येकासाठीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी रिक्वेस्ट एवढं करेन की एकदा वापरून तर बघा. बरोबर. ह्या टूल्सनी होतंय काय हा एक फील तर घ्या, तुम्हाला तुमच्याच अंदाज येईल की किती उत्तम याच्यात स्वतः शिकू शकतात. टूलचे बेसिक मला लागलं का कधी गरज ChatGPT शिकवायची तुम्हाला बसून, तुम्हाला असा आत्ता भ्रम आहे की तुम्हाला ChatGPT येतं, तो फक्त भ्रम मी शब्द एवढ्यासाठीच वापरतोय कारण तुम्ही ते पूर्ण वापरत नाही. एवढंच माझं एक्सेल जेव्हा भावाचा मित्र म्हणालास, मला आवडलं. खूप जणांचं आहे म्हणजे आपण आजकाल स्वप्न तर बघायलाच दाखव. नाही मी तेच म्हणतो ना, आपण आजकाल स्वप्न पण एक्सेल वरनच बघतो ना. बरोबर. तेही त्या एक्सेल रूपी जगातच दिसतात. दुसरा आपण समजा रोल घेतला की सेल्सच्या माणसाचा, तर सेल्समध्ये टिपिकली काय होतं, माझी प्लेसमेंट कंपनी आहे, ऑफकोर्स मी सिनियर मॅनेजमेंटच्या पोझिशनवर काम करतो, पण मला या रोलचं अप्रिसिएशन चांगलं आहे असं मी आपलं समजून आहे स्वतःबद्दल. तर सेल्समध्ये काय होतं की सेल्सचा माणूस, सेल्स वेगळं, बिझनेस डेव्हलपमेंट वेगळं. आपण सेल्सकडे येऊया. सेल्सला बेसिकली कनेक्ट्स काढणे, लीड जनरेशन आहे, मग पिच करायचं, म्हणजे फनेल आहे, म्हणजे फनेलमधनं ते पुढे होत जातं, मग तुमचे प्रॉस्पेक्टची लेवल सुधारत जाते, मग तुम्ही CRM मध्ये जाता. परफेक्ट. आता या सगळ्याला आपण 2च टूल्स मी तुम्हाला सेल्ससाठी सांगतो. सांग. एक आहे की ज्याचं नाव आहे अपोलो नावाचं, हे जगात मला फार आवडलेलं टूल आहे. अपोलो किंवा त्याचा सावत्र भाऊ लुशा, या दोन्ही टूल्सवर तुम्हाला ज्या माणसांना कॉन्टॅक्ट करायचा आहे यांचे चक्क नाव, फोन नंबर, ईमेल ID आणि मोबाईल नंबर, त्यांची कंपनी, हा सगळा डेटाबेस मिळेल. एक साधं उदाहरण घ्या, तर तुमचंच उदाहरण समजा मी घेतलं की तुम्हाला आता प्लेसमेंट एजन्सी तुम्ही काम करता, तुम्हाला समजा हवं असेल की मला पुण्यातल्या सगळ्या CEOचा नाव, फोन नंबर, ईमेल ID हवा आहे. बरोबर. तर हे करण्यासाठी 3 गोष्टी लागतील. एक तर कदाचित तुम्हाला सगळ्या पुण्यातल्या कंपन्यांची नावं माहिती पाहिजे, तसा काय तुमच्याकडे डेटाबेस नाही. लिंक्डइनवर केलात तर मला कंपन्याच माहित नाही तर मी शोधू कसं, मग आला अडथळा. मग आपण एक करत कंपन्यांवर शोधत तुम्ही जाल, मग ते लिंक्डइन तुम्हाला एका सर्टन पॉईंट नंतर थांबवेल, तुम्हाला स्पॅम डिटेक्ट करेल. इथे अपोलो, झूम इन्फो किंवा लुशा अशा टूल्सवर मी हा एक प्रॉम्प्ट देऊ शकतो आणि या प्रॉम्प्टवरनं मला अख्ख्या या पुण्यातल्या सगळ्या CEOचे या इंडस्ट्रीमधले इथे काम करणार, चक्क पिनकोड पर्यंत जाऊत, त्यांचं नाव, फोन नंबर, ईमेल ID मला एक्सेल मध्ये मिळतो. ह्याच्यावर माझा विश्वास नाही का, मागच्या आपल्या भेटीत तुम्हाला अपोलो टूल कसं काम करते ते दाखवल्यानंतर मी एआयच्या प्रेमात पडलो, खरं सांगा. मी इतक्या जणांना ते म्हणलं, मी आता विचारतो, आता कोणी जर मला भेटलं आणि जर महत्वाचं असेल तर मी त्यांना विचारतो की अच्छा फोन नंबर एक्सचेंज करायचं, म्हटलं काही गरज नाही, मला मिळेल नंबर. बरोबर आहे. तर तसं हे झालं. तर दुसरं सेल्सच्या लोकांसाठी एक अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचं टूल आहे, युडली नावाचं. युडली, YOODLI. ओके. आणि गंमत म्हणजे 24 वर्षाच्या मराठी मुलींनी बनवलेलं टूल आहे. तिच्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मधलं शेवटच्या वर्षीचं सबमिशनच्या आसपास मधलं असतानाच बनवलेलं टूल. तर ह्याच्यात परत गंमत कशी आहे या टूलची, युडलीमध्ये, की मला चक्क मॉक इंटरव्ह्यू घेता येतो. म्हणजे मला उद्या समजा माझ्या कस्टमरला भेटायचंय तर त्याची तयारीच जणू मी या टूलवर करतोय. मग मी सेट करू शकतो की उद्या मी अमुक काय पंप विकायला जाणार आहे, खूप खतरूड माणूस आहे, खूप कंजूस आहे, खूप असा आहे, या वयाचा आहे, या पद्धतीत तो बोलतो. आता होईल काय की त्यानुरूप एक AI एजंट माझ्या समोर पॉपअप होईल. त्याला नाव, गाव, पत्ता, रंग, भाषा सगळं असेल आणि तो माझ्याशी बोलायला लागेल आणि मला त्याला विकायचंय ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर.
आणि हे साधारण एक 4-5 मिनिटाचं झालं की ते टूल मला सांगतं की माझं काय चुकलं आणि मग माझं प्रोनाऊन्सिएशन्स काय चुकले, माझं कॉन्फिडन्स काय चुकला, मी जे काय बोललो त्याच्यात काय वरती, काय आधी, काय नंतर, काय सिक्वेन्समध्ये बोललो असतो तर बरं झालं असतं, माझी वाक्य ते बरं करून देतं. मी तेच सांगतो. आणि हे वापरून बघा. आणि हे महिन्यात का काही काळात ते 4-5 वेळा तुम्हाला फुकट वापरता येतं. पेड घ्याच नंतर बद्दल बोलूच नंतर, पण फ्री तरी वापरून बघा. पण पेड व्हर्जन पण फार महाग नसावेत काय? आता कसं आहे ना, हे महाग ही गोष्ट खूप रेलेव्हंट आहे. म्हणजे तुम्हाला 1.5 लाख काय आहे, रिटर्न काय त्याच्यावर? आता मी म्हटलं ना, इथे तो माझा रोजचा कॉल सेट होतो. माझ्या स्वतःच्यासाठी अपग्रेड म्हणून हे कूल टूल अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला खोटं वाटेल, आता इतके वर्कशॉप झाल्यानंतर ही मी प्रत्येक वर्कशॉपच्या आधी 1 तास माझा रियाज म्हणून निवडली करतो की मला उद्या जायचंय, साधारण कुठल्या शहरातली लोक आहेत, काय काय आहेत, त्यांचे काय साधारण प्रश्न असतील, हा साधारण एक ब्रीफ ऍडमिशन्स वरनं आलेला असतो. तो घेऊन मी चक्क मला काय प्रश्न येतील याची प्रॅक्टिस, बरं त्याच्या टूल तुम्हाला इंग्लिशच नाही वेगवेगळ्या भाषांमध्ये पण तयारी करता येते. सो असं टूल वापरून बघायला तरी काय हरकत आहे. आणि सेल्सवाल्यांसाठी तर हे म्हणजे अगदी खूप मस्त टूल आहे. प्लेसमेंट कंपनी असल्यामुळं बरेच AI टूलवाले अप्रोच होत असतात. एकाने खूप इंटरेस्टिंग टूल दाखवलं तुम्हाला. असंच इंटरव्ह्यूचं होतं. तिकडे तो कॅन्डिडेट जाणार आणि AI एजंट इंटरव्ह्यू घेणार. पण त्याचं असं होतं की तुम्ही जर खूप चांगली उत्तर द्यायला लागला, एकदम उत्तम रिप्लाय देत आहे, तर तो डिफिकल्टी लेवल वाढवतो अर्थात. आणि चांगलं दिलं आणि वाढवतो. पण तुम्ही जर इझीला पण तुम्ही समजा रनआउट होत असाल तर तो खाली आणतो डिफिकल्टी. असंच ह्या टूलमध्ये एक्झॅक्टली. आणि याच्यात तर उलट मला सेट करता येतं. आता म्हणजे मी माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये हे कसं वापरतो की मला माझ्याकडे जे माझे प्रेझेंटेशन्स करायला माझे कलिग्स जातात त्यांच्यासाठीच युजली मी सेट करून त्यांना देतो. त्यांना म्हणतो की हे मला दाखव करून, याचा स्कोर मी बघतो, तो जर उत्तम असेल तरच तुला क्लायंटकडे जायला परवानगी आहे. त्याच्यात तुझा तेवढा लेवलचा स्कोर होईपर्यंत तू ऑफिसच्या बाहेर जायचं नाहीस. तर ते तुझ्याकडे ऑफिसमध्ये 35 लोक आहेत. मला वाटतं हे 500 लोकांचं काम करतायत जसं माझा आता त्याच्यावर माझा गेस आहे. म्हणजे आता माझ्या कंपनीमध्ये HR ला एकही व्यक्ती नाही, माझ्या कंपनीमध्ये अकाउंट्सला एकही व्यक्ती नाही. माझ्या कंपनीमधल्या सगळ्यांचा पगार, TDS, फॉर्म 16, इन्कम टॅक्स, GST हे सगळं AI टूल करतं. लोकांच्या सुट्ट्या अप्रूव्ह करणं, लोकांच्या इंटरव्ह्यूज बेसिक घेणं, त्यांना ऑफर लेटर्स देणं, हे सगळं AI करतं. जिथे जिथे मला माझा वेळ ॲज अ CEO डिरेक्टर म्हणून घालवायचा नाही, ती सगळी कामं मी या अशा AI टूल्स कडनं करतो. मग मलाही सुट्टी घ्यायची असेल तर मी त्या AI टूलला अप्लाय करतो. ते सांगतं की तुला ही सुट्टी बहाल केली आली. मस्त आहे, मस्त आहे. आता आपण 2 फंक्शन बघितलं, म्हणजे अकाउंट्स, फायनान्स बघितलं आणि सेल्स बघितलं आपण. पण थोडं आपण हार्डवेअर साईडला घेऊया, मॅन्युफॅक्चरिंग साईडला घेऊया आता. तर मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांना असं वाटतं, आता मी पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 9 वर्ष भरपूर काम केले, की आपला आणि याचा काय संबंध आहे, ते येईल कुठेतरी फंक्शनला असेल, सॉफ्टवेअर असेल, ठीक आहे चालेल, आम्हाला काहीतरी ॲक्शन्स येतील ते आम्ही करत राहू. मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांनी याला हलक्यात घेणं योग्य आहे का? आता याच्यात 2 फक्त मुद्दे आहेत. मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यात होतं काय, बाकीच्या क्षेत्रांपेक्षा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक छोटासा फरक कसा आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मला हार्डवेअर लागतात. बरोबर. म्हणजे AI हार्डवेअर्स पण लागतात, सेन्सर्स लागतात, त्याच्याशिवाय होणार नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या टूल्सवरती चालू होत्या. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मी जरी चांगल्या म्हणजे अगदी मी फॅक्टरी मॅनेजर जरी असलो तरी मला ते AI टूल इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी हार्डवेअर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग साधी गोष्ट आहे की इमेज डिटेक्शनसाठी कॅमेरेज आहेत, ते AI वरनं होतात. असंख्य सेन्सर्स आहेत ज्याच्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा अनालिसिस करून मिळता येईल. प्रत्येक प्रोसेसमध्ये काय चांगलं, काय वाईट आहे, काय गोष्टी चुकू शकतात. म्हणजे आपण दरवेळी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतो, पण ह्याच्यात प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स पण करता येतो की हे 3 दिवसांनी बंद पडणारे आजच काहीतरी करा. बरोबर. किंवा सप्लाय चेनमध्ये किंवा परचेसच्या माणसांना तुमची ही प्रोसेस आहे, या पद्धतीने तुम्ही रॉ मटेरियल्स लागतात, आत्ता जगात कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम चालला आहे, तुम्हाला हे याला लीड टाइम जास्त लागेल, आत्ताच ऑर्डर करा. हे सेन्सर्स देणारे किंवा हे इनपुट्स नोटिफिकेशन्स देणारे ही AI इकोसिस्टम्स आता आलेले आहेत. अर्थात तुमच्याकडे कुठली ERPS ॲप आहे त्याच्याशी हँड चेकिंग रेलेव्हंट टूल्स तुम्हाला सापडतात, पण हे असे भरमसाठ आहेत. फक्त त्या सेक्टरमधल्या लोकांना एकच डिपेंडन्सी काय आहे की त्यांना हार्डवेअर इंटिग्रेट करावं लागेल. बरोबर आहे. मला ह्या पॉईंटला लोकांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपण 3 पार्ट्समध्ये हे डिस्कशन बघतो आहोत. इंडिव्हिज्युअल, कंपनी लेवलला, जसं आत्ता आम्ही आणि कंपनीबद्दल सांगितलं, हा एक सेक्शन आहे आणि आम्ही त्याच्याकडे येतो आहोत डिटेलमध्ये. कंपन्यांनी काय करायचं आहे, काय होते. आणि तिसरा पार्ट असणार आहे मिड करिअरवाल्यांसाठी.
तर बिझनेस कंपास चॅनलवरती ट्यून राहा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. हे छान छान एपिसोड्स तुम्हाला इथं ऐकायला मिळणार आहेत. अजून काही रोल्स मी तुला सांगतो आम्ही, जसं आय टीचा डेव्हलपर आहे. आपण एकच घेऊया, ठीक आहे. आय टी डेव्हलपर काय वापरलं पाहिजे? सध्या क्लॉडला पर्यायच नाहीये. क्लॉड कोवर्क म्हणजे क्लॉडचं प्रकार कसं आहे ना, क्लॉडचं कोवर्क हे जे फीचर आहे हे आय टी मधल्या कोडर्सला अत्यंत अनिवार्य आहे. त्यामुळे ते वापरूनच बघा. मग आय टी कंपनीचे लोक जे आहेत आता त्यांनी ते घेतलंय का, की अजून ते कळायचंच आहे त्यांना? आता गंमत कशी आहे ना, की 2 प्रकार आहेत आपल्याकडे. म्हणजे आपण खास शहरात बसलोत, या शहरात असंख्य आय टी कंपन्या आहेत ज्या अत्यंत MNC लेवलला गेलेल्या आहेत. ह्या कंपन्यातल्या इंडिव्हिज्युअल्सला ह्याची गरज भासतीये, पण मॅनेजमेंटचं असं लोक आहे की मग माझ्या कंपनीचं काय. म्हणजे जर उद्या जर कुठलीही मातब्बर कंपनी जर म्हणाली तुम्हाला की माझ्याकडे कोडर नाहीये तर क्लॉड कोवर्क मी वापरतो, तर हे रेप्युटेशनला कसं आहे? बरोबर. सो ते त्या लेवलला आता भांडतात. पण इंडिव्हिज्युअल्सला याचा उपयोग दिसलेला आहे. मायक्रोसॉफ्टचं ओपस 4.0 पण खूप कमाल आहे. तेही या लोकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल्सनी शिकावं, हे काय थांबू नये अजिबात. कंपन्या काय करतात याच्यात आता मी उलट म्हणून आयटी मधलं ऑलमोस्ट L1 L2 चा जॉब हे करायला लागलंय. बरोबर. लागेल नाही, भूतकाळ झालाय. आता तुम्ही किती लवकर ते बघताय हा आहे ना. तेच तू मग तो पिरामिड म्हणाचा वरती सारखा ती जागा तुम्ही शोधा. आयटी मध्ये तो डेफिनेटली झालाय. अजून रोल आहे डेटा एंट्री बद्दल बोललोच आपण, त्याच्यात काही विशेष आता बोलण्यात काही हे नाहीये. कस्टमर सपोर्ट जे BPOचे लोक आहेत किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, काय टूल्स आहेत? लवकरात लवकर नवीन काहीतरी गोष्टी शोधा. ओके, सॉरी टू से, पण टेलिमार्केटिंग, कस्टमर सपोर्ट आणि BPO हे तिन्ही गोष्टींना आता जोपर्यंत मी माझ्या कस्टमरची इमोशन्स किंवा एम्पथी मला कळत नाही ना, अशा रोल पर्यंत जर ही सेक्टर्स गेली नाहीत तर बेसिक लेवल AI ऑलरेडी करायला लागले. म्हणजे असं आहे की ही इंडस्ट्री इटसेल्फ धोक्यामध्ये असं म्हणूया आपण. मी परत तो शब्द वापरतो की जर तुम्ही आत्ता जे काही देताय याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्ही जोपर्यंत देत नाही, म्हणजे फॉर इन्स्टन्स AI ला अजून हे कळत नाहीये की समोरचा माझा प्रॉडक्ट का घेत नाहीये. बरोबर. ते का न घेण्याचे त्याचे तो 4 कारणं घेतो. पण मी जर तुमच्याशी जेव्हा गप्पा मारतो तेव्हा तुम्ही अनसेड काही गोष्टी मी ज्या गेज करतो, ह्या जर मी ॲज अ टेलिकॉलर किंवा BPO किंवा कस्टमर सर्व्हिस म्हणून कॅप्चर करू शकत असीन, ह्या लेवल पर्यंत, ज्याला मी एम्पथी गेज म्हणतो किंवा इमोशन गेज म्हणतो, ह्या लेवल पर्यंत जर मी स्वतःला अपग्रेड करत असीन तर काहीतरी टिकाव आहे. नाही तर मला त्या सेक्टरचं खरंच, आणि हे काय परत आज नाही, म्हणजे त्यांना आता टूल्स पण सांगण्यात काय अर्थ नाही, अशा पॉईंटला पोहोचलोय असं म्हणूया आपण. बरोबर आहे. पुढचं कंटेंट क्रिएटर्स तर म्हणजे आता मी काय सांगू, मी स्वतःच शून्य होतो आणि गेले 6 महिने आमचे चॅनल्स फुल फ्लेज चाललेत. मी इतकं जवळून एक क्षेत्र बघतोय, काय होतंय याच्यामध्ये, काय ऍप. गंमत बघा की इतकं मोठं होतंय की यावर्षी आपल्या इंडियाच्या फायनान्स बजेटमध्ये देखील कंटेंट क्रिएटरसाठी ऑरेंज इकॉनॉमी खूप मोठी मानली गेली आणि त्याच्यासाठी नको तेवढ्या सुविधा आहेत. ह्या सेक्टरमध्ये येणारी लोक एवढी आहेत कारण एंट्री बॅरियरच काही नाहीये. बरोबर. त्यामुळे इथे इन्फ्लो दणदणीत आहे. मग या सगळ्यांसाठी लागणारा कंटेंट क्रिएशन असू देत, इमेज जनरेशन असू देत, व्हिडिओ एडिटिंग, टूल्स तरी सांगशील काही? असंख्य. आता म्हणजे समजा फॉर इन्स्टन्स कंटेंट क्रिएशनसाठी मी स्वतः तुम्हाला म्हणजे अगदी जॅस्परसाठी एक कमालीचा टूल आहे जे वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. ते आवर्जून वापरून बघा. GPT वगैरे तर तुम्ही वापरत असाल, मी त्याच्यात जात नाही. तेही वापरत असाल तर फक्त विनंती एवढीच की त्याच्यात एक खालती डीप रिसर्च एक मोड आहे, तो तरी एनेबल करा. किंवा प्रॉम्प्ट परत एक 6-7 ओळींचा करा, तुम्हाला अजून छान मिळेल. ऑडिओ पॉइंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे गाणी बनवण्यासाठी सुनो नावाचं एक कमालीचं टूल आहे जे खूप म्हणजे आजकाल म्युझिक प्रोड्युसर्स पण बऱ्यापैकी वापरायला लागलेत. अजून आता व्हिडिओ एडिटिंग आणि ह्याच्यासाठी तर आहेतच. बी रोल्स माझा फार आवडता एरिया, बी रोल्स टाकणे व्हिडिओमध्ये. तर मी ऑफिसमध्ये माझ्या टीमचं फार डोकं खात असतो. मला बी रोल्स टाकलेले जोपर्यंत पसंत पडत नाही तोपर्यंत Captions.ai वापरून बघा. Captions.ai मला आवडेल. ओके, नक्की, मस्त. मला हे माहित नव्हतं टूल. ठीक आहे. अतिशय एक महत्त्वाचं याच्यामध्ये की माझा एक व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे की फ्रेशर्सना जॉब्स का मिळत नाहीत, ते काय चुका करतात फ्रेशर्स. तर फ्रेशर्सना मला सांगायचं की तुम्ही तो व्हिडिओ बघा. मी नक्की त्याची लिंकही तुम्ही देतोच, पण मला फ्रेशर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने समजून येते त्यांनी काय टूल्स बघायला. आता ज्या 3 गोष्टी आहेत परत फ्रेशर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. एक म्हणजे आज जसं आपण सगळेच AI वापरतो तसं HR मध्ये आलेले रेझ्युमे शॉर्टलिस्ट करण्यासाठी पण AI वापरलं जातंय, ज्याला आपण ATS हा वापरतो. तुम्हाला माहिती ते शब्द. माझा साधा रेझ्युमे ATS फ्रेंडली आहे का एवढं तरी चेक केलंय का या मुलांनी?
ओके. जर माझा रेझ्युमे हा ATS फ्रेंडली नसेलच तर कुठलीच कंपनीमध्ये मी शॉर्टलिस्टच होणार नाहीये. मग कसा चेक करायचा? त्याच्यासाठी अगदी GPT पण चेक करून देतं. किंवा मी उलट म्हणतो रेझ्युम डॅश नाव नावाचा एक टूल आहे ज्याच्यात तुम्ही तुमचाच रेझ्युमे ATS फ्रेंडली बनवून घ्या. आणि हेच एक असं काय नाही, बरं असे असंख्य ह्याचे सावत्र भाऊ चुलत भाऊ खूप आहेत, पण अशा कुठल्या तरी एका AI टूलवरनं तुम्ही तुमचा रेझ्युमे तरी ATS फ्रेंडली बनवून घ्या. म्हणजे आता होतं काय की ATS फ्रेंडली म्हणजे ज्यांना कदाचित माहीत नसेल त्यांच्यासाठी, तुम्ही जेव्हा एखादा CV एखाद्या कंपनीला पाठवता त्या जॉब रोलसाठी सध्या लाखोंनी किंवा कमीत कमी हजारोंनी रेझ्युमे झालेले असतात. त्यातून जेव्हा शॉर्टलिस्ट आपण करतो तेव्हा आता कुठलाच कंपनीतला माणूस ते सगळे 1000 रेझ्युमे वाचत नाही. तो ATS नावाच्या एका सॉफ्टवेअरला सिस्टीमला ते सगळे फेड करतो. जी सिस्टीम त्या जॉब डिस्क्रिप्शननुसार तुमचा CV किती मॅच होतोय हे गणित करून एक 5, 25, 30 शॉर्टलिस्ट करून देतात. तर ही पहिली जी चाळणी आहे ती पार व्हायला तरी माझा रेझ्युमे तेवढा आहे का? A. B. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात काम करता आहात त्या क्षेत्रातलं मला AI येतं याला पर्याय नाही फ्रेशर्सला. बरोबर. मग तुम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये असाल का मरीन बायोलॉजीमध्ये असाल का ॲक्च्युरियल सायन्सेसमध्ये असाल, त्यांनी काही फरक पडत नाही. त्या क्षेत्रातल्या रेलेव्हंट गोष्टींमधलं AI मला येतं हे सांगू पाहणारा मुद्दा जर तुमच्याच्यात नसेल तर परत हे नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना रेझ्युमेमध्ये ते आहे का, म्हणजे त्याच्यासाठी गंमत कशी झाली आहे ना, ते खूप छान. मी माझा एक लिंक्डइनवर त्याच्यावरती ब्लॉगही तुम्हाला दिसेल. मी आता म्हणतो की मी जेव्हा कुठल्याही कंपन्यांसाठी रिक्रूट करतो किंवा माझ्या स्वतःच्या कंपनीत रिक्रूट करतो, मला कायम म्हणणं की आता मला फ्रेशर्स नाही, मला एक्सपिरियन्स्ड फ्रेशर हवा आहे की ज्याला काहीतरी एक्सपिरियन्स आहे आणि तो फ्रेशर म्हणून काम करतो. इंटरेस्टिंग आहे. हा, मग तो एक्सपिरियन्स कुठं येणार? मग माझे इंटर्नशिप्स काय आहेत, प्रोजेक्ट्स काय आहेत, मी काय केलंय. सो बाकी तुम्ही जे काही करताय म्हणजे शैक्षणिक हे सोडून तुम्ही काय केलंय हा खूप मोठा कंपोनंट आता रेझ्युमेचा झालाय. तिसरा मी म्हणेन की तुम्हाला आता इंटरव्ह्यू नावाची एक गोष्टीला सामोरं जायचंय. परत मी युडलीचंच बोट धरीन, यावर तुमची स्वतःची इंटरव्ह्यू देऊन बघा ना. बरोबर. मगाशी ते एक्झाम्पल सेल्स पॉईंट ऑफ व्ह्यूने दिलं. विद्यार्थ्यांनी त्यांचा मॉक इंटरव्ह्यू देऊन बघा. चक्क त्याच्यावर एक फीचर आहे की तुम्ही तुमचा जॉब डिस्क्रिप्शनच अप करा, कंपनीचं नाव द्या, त्या कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचा नोकरीचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. सो हे जे आहे ना हे करत राहणं, तुम्हाला 10 ठिकाणी फ्लेक्स होत राहणं, या गोष्टी करा. परफेक्ट. आणि कमीत कमी फ्रेशर्सनी कमीत कमी लिंक्डइनवर तरी या. हा, तिथलं प्रेझेन्स फार आवश्यक आहे. काय घडतंय, तुम्ही जर लिंक्डइनवर नसाल तर तुम्ही काहीतरी खूप मोठं मिस करताय. मी कित्येक कॉलेजेसवरती जातो, MBA कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मला बऱ्याच इव्हेंट्सना बोलवतात, इंडस्ट्री अकॅडमीमध्ये. मी हा प्रश्न सगळ्यांना विचारतो, हात वर करा म्हणून सांगतो, तुमच्यापैकी किती जण लिंक्डइनवरती आहेत? नसतील त्यांना सांगतो की इथून बाहेर पडलं की पहिलं काम म्हणजे लिंक्डइनवरती आहे. फार आवश्यक आहे. मी म्हणजे गंमत म्हणून एका मॅनेजमेंट कॉलेजवरती म्हणजे ॲडवायझरी बोर्डवर आहे, तिथे मी त्यांना सांगितलं होतं की फर्स्ट इयरचा रिझल्ट विथहोल्ड करा अशा लोकांचा की जे लिंक्डइनवर ॲक्टिव्ह नाहीत. आणि माझ्या आनंदांनी म्हणजे मला खूप आनंद झाला त्या बघून की त्या कॉलेजनी खरंच ते ऐकलं आणि त्यांनी जवळपास 1.5 महिना अशा त्या सगळ्या लोकांचा रिझल्ट विथहोल्ड केला की जे लिंक्डइनवर ॲक्टिव्ह नाहीत आणि मग तो त्यांना दिला. इतक्या त्या लेवलचं इम्पॉर्टन्स मी त्याला देतोय. चांगलं आहे. मला तुला विचारायचं की एखादा आता आपला व्ह्युअर आहे, हा एपिसोड बघतोय आणि त्याला आता सुरू करायचं काहीतरी, इंडिव्हिज्युअल आहे, त्यांनी पुढचे 30 दिवस किंवा 90 दिवस काय केलं पाहिजे, त्यांनी कुठली महत्वाची 3 टूल्स काय वापरली पाहिजे, किंवा त्यांनी काय विचार केला पाहिजे की हे केल्यानंतर तो फ्युचर रेडी होतोय, असं कन्व्हिक्शन त्याला यायला पाहिजे. परफेक्ट. एक म्हणजे मी साधं हे कायम उदाहरण देतो की तुम्ही जो काही जॉब आज करताय किंवा जो तुम्ही इमॅजिन करताय, साधं उदाहरण घेऊन डिजिटल मार्केटिंग माझ्या जवळचा एक विषय म्हणून आपण तो विषय एक्झाम्पल घेतो. फ्रेशर डिजिटल मार्केटियर आणि AI एनेबल्ड डिजिटल मार्केटियर. ओके. दोन्हीमध्ये मी फ्रेशरच म्हणतोय. बरोबर. हे दोन्ही रोल्सचे तुम्ही कुठल्याही आवडत्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर जॉब डिस्क्रिप्शन्स वाचा, तुम्हाला जवळपास 65 ते 70% गोष्टी सेम दिसतील, सिमिलर नाही. ओके. खाली थोडं स्क्रोल करा, तुमच्या आवडत्या नोकरी शोधणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर या दोन्ही फ्रेशर्स लेवल जॉब्सचे CTCs बघा. तुम्हाला साधारण जाणवेल AI एनेबल्ड डिजिटल मार्केटियरला जवळपास 1.5 पट जास्त आहे. बरोबर. CTC हे 1.5 पट का जास्त आहे? कारण त्याची व्हॅल्यू ॲडिशन्स खूप आहेत. बरोबर. आणि कदाचित ती माझ्या अंदाजाने तुम्हाला किक पाहिजे की हे का करा. आता का करा हे जर पटलं असेल तर रोज एक AI टूल शिका, रोज एक.
ओके. आणि नंतर काही काही दिवसांनी तुम्हाला असं हे इथपर्यंत तुम्ही पोचला पाहिजेत की मला हे काम करण्यासाठी हे 4 पर्याय आहेत, याच्यावर हे होतं, यावर हे होत नाही, यावर हे होतं, यावर हे होत नाही. Okay. मग मी माझी प्रोसेस ठरली पाहिजे की मला जे काय पूर्ण काम करायचंय ते जर मी ब्रेकडाऊन केलं 4 भागात, त्यातलं पहिल्या भागासाठी हे वापरीन, दुसऱ्यासाठी हे वापरीन, तिसऱ्यासाठी हे वापरीन, इथपर्यंत तुम्ही पोचू शकाल. मग बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की अरे हे शोधू कुठे, तर AI टूल्स डिरेक्टरी नावाची एक वेबसाईटच आहे. AI टूल्स डिरेक्टरी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला वाटेल त्या गोष्टींसाठीची AI टूल्स शोधा, ओके. तिथेच वापरायला लागा ओके. आणि ती वापरून तुम्ही रोज म्हणजे नित्य नेमानी, याला शनिवार रविवार विकेंडला सुट्टी बिट्टी असा प्रकार नसतो, हा. कारण त्या 2 दिवसातही असंख्य AI टूल्स लॉन्च होणार आहेत. बरोबर. सो हा सगळा भाग तुम्हाला बघितला पाहिजे. मॉडेल्स म्हणून, लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणून तुम्ही जरी 2-4 वापरत असाल, म्हणजे समजा आपलं तुमचं ChatGPT झालं, जेमिनी झालं, तरी काही इश्यू नाही. पण ही जी इंडिव्हिज्युअल टूल्स आहेत ती आता कोट्याच्या पुढे आहेत. अच्छा, काय नंबर आहे तो आता? साधारण 1.5 कोटीच्या पुढे ही टूल्स आरामात आहेत. आणि आता ती इतपत झाली आहेत की ती मोजण्यातही अर्थ नाही. बरोबर. या लाईन्स पर्यंत मी घेईन. एक छोटासा अंदाज देतो फक्त. आज म्हणजे सकाळी मी साधारण 3-3.5 तासात मी एक काम करत होतो. आज सकाळचीच गोष्ट. या 3 तासात मी जनरल एका रिसर्चमध्ये काम करत होतो की दिवसभरात किती AI टूल्स जगात लोक वापरतात. तर आज 3 तासातलाच आकडा होता 60 बिलियन वेळा जगातल्या लोकांनी विविध AI टूल्सला प्रॉम्प्ट्स दिले. 3 तासात 60 बिलियन म्हणजे 600 कोटी हा आकडा मी म्हणतोय. हे दर 3 तासात लोक करत आहेत. म्हणजे एकाच टूलवर मल्टिपल युसेस असू देत किंवा मल्टिपल AI टूल्सवरती मल्टिपल युसेस असू देत. पण ह्या 3 तासातला असेल तर तुम्ही दिवसभरात ह्याच्या 8 पट म्हणजे 24 तासांचाच आकडा झाला. ह्या लाईन्स पर्यंत लोक ऑलरेडी पोचली आहेत. तुम्ही मागं असाल तर सुरू करा, पहिलं पाऊल घ्या आणि त्या दिशेला जात राहा. कदाचित तुमच्यासाठी आज AI दुसरा एक म्हणजे गंमत काय ना, या सगळ्या लोकांना एक थोडंसं वाईट वाटेल किंवा त्रास होईल, पण म्हणजे मला आनंद होईल त्यांना त्रास झाला तर. असा एक मुद्दा सांगतो की AI हा भविष्य काळ म्हणणं बंद करा. ओके. हे असेल तर भूतकाळ आहे, हे झालंय. आता ह्याच्या पल्ल्याड बघायचं तर तुम्ही कमीत कमी तिथपर्यंत तरी या. माझ्या या प्रश्नाचं म्हणून उत्तर मिळालं की तुम्ही काय करत असाल तर तुम्ही एक कन्व्हिक्शन राहील की फ्युचर रेडी आहात. फ्युचर रेडी नाही आहात पण तुम्ही सुरू करा, तुम्हाला कन्व्हिक्शन येत जाईल प्रॅक्टिस केल्यानंतर. आता मी तेच म्हणतो ना की आता मी काहीच, कारण 4 वर्षांनी काय होणार याची मला काय, तुम्हाला काय, कोणालाच गॅरंटी नाहीये. पण प्लेसमेंट साईडनी सांगतो, मी रोज कित्येक रेझ्युमेज येतात माझ्याकडे मिड सिनियर मॅनेजमेंट प्रोफेशनल्सचे, पण अजूनही मला असे प्रोफाईल दिसत नाही आहेत आम्ही की जे टूल्स लिहित आहेत, आम्ही हे वापरतो ते वापरतो, मी इथं हे वापरून ऑटोमेशन केलं. म्हणजे लोकांनी घाबरून जायचं कारण नाही, अजून बऱ्यापैकी जनता पाठीमागच आहे. या तुम्ही पटकन पुढे. उलट मी म्हणेन की हे फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज घ्या, तुम्ही लवकर लिहायला लागा, तुम्हाला बरोबर. परफेक्ट. आम्ही ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर मला एक वेगळंच असं काहीतरी व्हिज्युअलाइज होतं याच्यामध्ये की आत्ता आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे किंवा असे आपण लॅपटॉप काढतो ऑफिसला आलो की, आणि आपला सगळा ताबात ते घेतं. मग तुमचं एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट असेल, आउटलुक असेल, सगळं तुम्ही त्या ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू काम करता. बरोबर. मला असं वाटायला लागलं की तो दिवस लांब नाही आहे की जेव्हा AI सगळं टेक ओव्हर करेल. तुम्ही लॅपटॉप उघडाल, AI सगळं टेक ओव्हर करेल. ह्या सगळ्या सिस्टीम त्याच्यात इंटिग्रेटेड असतीलच, अजून खूप सारे असतील, आणि जो हे सगळं चांगल्या प्रकारे वापरू शकेल तो पुढे जाईल त्याच्यानंतर. असं काहीतरी माहित नाही, कल्पित सत्य किंवा भीती कधी खरं होईल माहित नाही. पण हे नक्कीच आहे की अगदी नजीकच्या काळात तुमच्या प्रत्येक ऑफिसमधल्या प्रत्येक टीम मध्ये जशी माणसं आहेत तसा एक AI आहे, हे नक्कीच होईल. सो प्रत्येक ऑफिसमधल्या प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या प्रत्येक टीम मध्ये एक AI येईल, हे तर मला अगदीच नजीकच्या काळात दिसतंय. इंडिव्हिज्युअल्स बद्दल आपण जेव्हा बोललो, आता शेवटचा एक प्रश्नाकडे मी येतो की ज्यातून लोकांना चांगला दिलासा मिळेल असं मला वाटतं की 1.5 कोटी साधारण टूल्स आहेत बोललो आपण. रोज पण कितीतरी नवीन इमर्ज होत आहेत, आम्ही बघतो रोज बिझनेसमध्ये. किती रोल्स आलेत आम्ही असे तुझ्या? आता एक मी माझ्या बघण्यात आले त्याच्या एक मध्येच एक रिपोर्ट आला जोही परत असंख्य प्लॅटफॉर्म्सवरती त्याची चर्चाही झाली की आज मितीला जेवढे रोल्स आहेत ह्याच्यापेक्षा जवळपास 92 मिलियन नवीन जॉब रोल्स त्याची नवीन येताना दिसत आहेत. म्हणजे जे जॉब स्किल्स म्हणूनच नवीन आहेत. म्हणजे फॉर इन्स्टन्स प्रॉम्प्ट इंजिनियर हा जॉब रोलच नव्हता काही काळापूर्वी, किंवा जनरेटिव्ह AI स्पेशलिस्ट किंवा जनरेटिव्ह AI
एक्झिक्युटिव्ह हे जॉब रोल्सच नव्हते. AI गव्हर्नन्सचे नव्हते, सायबर सिक्युरिटीमध्ये एवढे नव्हते. सो असे विविध जॉब रोल्स पण आता उदयात येत आहेत आणि तोच आकडा हा एवढा मोठा आहे. सो बदलत आहेतच, अपस्किल तर होतातच आहेत, पण नवीन जॉब रोल्स पण येत आहेत. परत याच्यात तुम्ही जितक्या लवकर या गोष्टींचं बोट धरायला लागाल तेवढे तुमची जर्नी बरोबर सुसाट जाईल. फक्त या सगळ्याला सांगताना एक प्रिकर्सर खूप मोठा आहे की हे सगळे टूल्स आहेत. हातोडा जसा टूल आहे तसे हे सगळे टूल्स आहेत. हातोड्याने डोकं फोडायचं का खिळा ठोकायचा ह्याच्यासाठीची जी मेंदू आहे बरोबर तो आधी शाबूत ठेवणं गरजेचंच आहे. म्हणजे मला असं वाटतं आम्ही की ह्याच्यामध्ये हे जे काही 92 मिलियन हा जो नंबर तो सांगितला हे रोल्स आहेत, हे जॉब्स नाही आहेत. जॉब्स विल बी मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट असे असतील. पण हे जे जॉब्स हे जे रोल्स आहेत हे लोकांना नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण लोकांनी फक्त हे तू जो काही त्यांना आता दिशा दाखवलेस असं जर तुम्ही जात राहिला त्यांचं करिअर योग्य ट्रॅकवर राहील, ते घडत राहील. आणि म्हणजे मी म्हणून लोकांना ते करावंच लागणार आहे. इनफॅक्ट म्हणजे करा म्हणण्यापेक्षा काय करायचं असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. आपण अर्ली मोअर ॲडव्हान्टेज घेऊन ते सुरू करू शकता. तर इथं हा आमचा पहिला पार्ट संपलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की इंडिव्हिज्युअल्सना प्रत्येकाला जे वाटतं की AI मार्केटमध्ये मी कुठं आहे, माझ्या जॉबचं काय होणार, मी काय केलं तर माझं फ्युचर सिक्युअर होऊ शकतं, ह्या सगळ्याचा उलगडा आम्ही ह्या चर्चेतनं केला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडलं असेल. आपण आता दुसऱ्या पार्टकडे जाऊया की ज्याच्यामध्ये आम्ही बोलणार आहोत की कंपन्यांनी काय केलं पाहिजे. पण कंपन्यांनी काय केलं पाहिजे हे बघत असताना तुम्हाला जर असं वाटत असेल की आता ठीक आहे कंपन्या करतील काय करायचं ते, मी कशाला काय बघू याच्यामध्ये, तसं होणार नाही आहे. कंपन्यांनी काय करायचं आहे हे आम्ही बोलत असताना तुम्हाला तुमची जागा तिथं कुठं आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर तोही पार्ट बघत राहा. तुम्हाला तोही पार्ट तितकाच महत्त्वाचा आहे समजून घेण्यासाठी.